स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आमची फर्स्ट राईड आहे आणि फर्स्ट राईडलाच अनएक्सपेक्टेड घडलं आहे. हे पाऊस पडला. सगळे घरातून निघालो, 5:30 निघायचं होतं आणि झाला पाऊस चालू. त्यामुळे झाले निघायला 6 वाजले होता. 6 वाजता निघालो पण अजून मग पाऊस चालूच आहे बारीक बारीक. सगळं पूर्ण रोड ओला आहे. आता मंदिराच्या इथे आम्ही मंदिरात दर्शन घेऊन आता निघतोय आणि आजचा आपला रूट असणार आहे सातारा कोल्हापूर. नंतर तुम्हाला समजेलच आपण कुठे चाललो आहे. थोड्या वेळात तुम्हाला डिस्क्लोज करतो की आपण कुठे चाललो आहे. तो आता पाऊस आहे त्यामुळे काही शूट नाही करू शकत. डायरेक्ट भेटू आपण पाऊस गेल्याच्या नंतर आणि थोडा उजेड आल्याच्या नंतर. 10 वाजलेत आणि आत्ताशी आम्ही कामशेतला पोहोचलो. घरातून 6ला निघालो तेव्हापासून आमच्याकडे एवढे सीन झालेत ना. सकाळी एक तर अनएक्सपेक्टेड पाऊस. सकाळी 5:30ला निघायचं होतं, घराच्या बाहेर आलो, पाऊस चालू झाला. त्यानंतर पाऊस चालू झाला, पावसातून निघालो, पुढे आलो, रोड पूर्ण चिखल होता आणि रोडवरती पूर्ण ऑइल सांडलं होतं. बेलापूरच्या इथे तर पूर्ण म्हणजे अक्षरशः 15 ते 20 बाईकवाले पडले. तिथून पुढे जसं खारघरच्या ब्रिजवरती आलो आणि एकदम डोळ्यासमोर म्हणजे आमच्या पुढचीच गाडी डायरेक्ट बसला जाऊन धडकली आणि डिवायडरला आपटून पूर्ण म्हणजे गाडी ऑलमोस्ट डॅमेज झाली. त्याच्यामध्ये 3-4 जणं होते. त्यातले एक जण खूप म्हणजे सिरियसली असं खूप तोंडावरती वगैरे लागलेलं. 3 जणं ओके होते. तिथे गाडी थांबवून त्यांना ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवून वगैरे तिथून निघेपर्यंतच मला वाटतं ऑलमोस्ट आमचे 15-20 मिनटं तिथेच 15-20 मिनटं नाही, अर्धा तास बोलू शकतो. अर्धा तास तिथेच गेला. तिथून पुढे आलो आणि पाऊस आणि धुके एवढे धुके होते. त्यामुळे त्या धुक्यांमधून रस्ता काढत हळूहळू कसं एकदम आरामात आम्ही इथपर्यंत आलो. आता 10 वाजले. आता बघू आता साताऱ्याला पोहोचेपर्यंत किती वाजतात बघू. लवकरात लवकर साताऱ्याला पोचायचं आहे. सर्वात पहिलं डेस्टिनेशन आता मी तुम्हाला सांगतो आहे. सर्वात पहिलं डेस्टिनेशन असणार आपलं सज्जनगड. आणि सज्जनगडवरून रामदास स्वामींनी जी 11 मारुतीची स्थापना केली होती, 11 वेगवेगळ्या गावी, त्या 11 मारुतीचं आपण दर्शन घेणार आहे. पण त्या अगोदर आपण जाणार आहे सज्जनगडावरती श्री रामदास स्वामी यांची समाधीचं दर्शन घेण्यासाठी. समाधीचं दर्शन घेऊन मग आपण जेवढे आज पॉसिबल होतील तेवढ्या मारुतींचं दर्शन घेणार आहे आणि बाकी उरलेले मारुती आपण दुसऱ्या दिवशी दर्शन घेणार आहे. बघू आता आपली कशी राहते जर्नी. सकाळपासून तर तुम्हाला सांगितली कशी झाली जर्नी ते. तर बघू पुढे कशी होती जर्नी. गाडीची अवस्था बघा काय झाली. पूर्ण ऑइल, हे पूर्ण ऑइल आहे गाडीवर. आणि शूज बघा, पूर्ण ऑइलने वाट लागली शूजची. पूर्ण रोडवरती ऑइल होतं.
आपण सातारा एस टी स्टँडच्या बाजूला आहे, सातारा सिटीमध्ये. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे साताऱ्याला. मस्त म्युझियम आहे, कधी आला तर व्हिजिट करा. इथे 20 रुपये तिकीट आहे आतमध्ये जायची, एंट्री करायची. पर पर्सन 10 रुपये. मस्त असं म्युझियम आहे. आतमध्ये जाऊन बघा, तुम्हाला पूर्ण जे महाराजांच्या काळात वापरली जाणारी नाण्यांचा संग्रह, परत त्यांचे जे शस्त्र होते ते पूर्ण, परत त्या काळातल्या बंदुका, तलवारी, भाले वगैरे हे सर्व तिथे बघायला मिळेल तुम्हाला. आणि मस्त म्हणजे सर्व एकदम मस्त व्यवस्थित आहे आणि सगळं एकदम स्वच्छ आहे. बघण्यासाठी खूप मस्त आहे. येऊन बघून जावं. मस्त बनवलं आहे, पूर्ण किल्ल्यासारखं बनवलं आहे असं. आणि त्याची पुढे एंट्री आहे. फोटो वगैरे काढायला अलाउड नाही आतमध्ये, त्यामुळे फोटो व्हिडिओ काहीच काढलेलं नाही आहे, म्हणून बाहेर येऊन तुम्हाला सांगतो मी. आता आपण राहण्याची जी सोय केलेली आहे ना इथेच भक्तनिवासमध्ये सज्जनगडला, तिथेच राहायचं ठरवलं आहे. आणि इथे रात्री 9 वाजता महाप्रसाद पण असतो. सो आता आमचा विचार होता की इथून दर्शन करून पुढे जायचं. पण पुढे जाऊन कसं आहे की कुठे जायचं आणि कसं काय दर्शन घ्यायचं ते फिक्स नव्हतं, त्यामुळे इथेच थांबलो. उद्या सकाळी इथून काकड आरती 5 वाजता. काकड आरती झाल्यानंतर आम्ही निघू इथून. हे बघा, आता बॅग वगैरे घेऊन निघालो वरती. खाली आलेलो पुन्हा गाडीवरती ठेवलेला बॅग घेऊन जायला. आता 6 ते 7 दासबोध आहे, ते झाल्याच्या नंतर आम्ही निघू इथून. तिथे एक भक्तनिवास आहे, भक्तनिवासामध्ये ना राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. आम्ही आता राहण्यासाठी विचारलं. राहण्यासाठी इथे फ्री आहे आणि जेवण पण फ्री आहे. तर राहण्यासाठी रूम आम्ही बघितली आणि ती बघा असं काहीतरी आहे. राहण्याची आणि उत्तम सोय आहे इथे. वॉशरूम वगैरे आहे पूर्ण. आणि भक्तनिवास एकदम स्वच्छ आहे इथले. दासबोध होता. दासबोध झाल्यानंतर मग आरती झाली. आरती श्लोक वगैरे झाले आणि त्यानंतर आता 9:30 वाजता काहीतरी जेवण चालू झालं. जेवलं आताच. आता जेवण झालं. आता थोडंसं इथं पुढे आलो आहे, कारण नेटवर्क नव्हतं त्यामुळे इकडे आलो आहे थोडंसं फोन वगैरे करायला घरी. आता झालं आहे जेवण वगैरे. आता लगेच जाऊन झोपणार, कारण काल पण झोप झाली नव्हती पूर्ण, कारण सकाळी 4:30ला काहीतरी समथिंग उठून निघालो होतो, त्यामुळे झोप पण पूर्ण झाली नाही. आता झोपतो, कारण सकाळी लवकर उठायचं 5ला काकड आरतीला जायचं आहे. आणि ते पण थंड पाण्याने आंघोळ करून. बघू आता सकाळी कसं काय जमतं थंड पाण्याने आंघोळ करायला एवढ्या थंडीमध्ये. थंडी आता ते वाटत नाही एवढी, पण बहुतेक सकाळी पडते असं बोलत होते इथले लोक. सकाळी असू शकते खूप थंडी. आता आहे, नॉर्मल आहे थंडी, एवढी नाही आहे जास्त. सो चला भेटूया आता. सेकंड डे उद्या 2 जानेवारीला. 1 जानेवारी आपला खूप मस्त गेला आहे आणि खूप एकदम भारी गेला आहे आजचा दिवस. की जसं आपल्याला म्हणजे जसं पाहिजे असतं तसं झालं, एकदम मस्त झालं आहे. आणि सज्जनगडावरती मेन राहायला मिळालं आहे, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मस्त झालं एकदम. चला उद्या भेटू. गरम पाणी घेते. सेकंड डे आहे आपला सज्जनगडावरती. आणि काल झोपेपर्यंत मला वाटतं 11:30-12 वाजले होते. त्यानंतर आता आज सकाळी उठलो आणि मस्त असं गरम पाणी भेटलं. बंबाचं पाणी पूर्ण मस्त एकदम गरम पाणी. गरम पाण्याने आंघोळ केली आहे. आता फ्रेश झालं. आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ
आणि कालची आमची 1-2 मंदिरं फिरायची राहिली होती, ती मंदिरं फिरून घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही इथून बहुतेक नाश्ता 9ला आहे, 9ला नाश्ता करून इथून निघू आणि मग आपण आपल्या जी पुढची जर्नी आहे, ज्या जर्नीसाठी आपण ही राईड केलेली आहे, त्या जर्नीला आपण सुरुवात करू. आपण 11 मारुतीच्या दर्शनासाठी सुरुवात करणार आहे. आता मंदिरातून आपण पाय पडून आलोय आणि जे बोललो होतो ना, काल जी मंदिरं राहिली आहेत बघायची, 1-2 मंदिरं राहिली आहेत तिकडे खालच्या साईडला, आता तिकडेच चाललोय आम्ही. एवढं असं शांत वातावरण आहे ना, आणि सकाळी आता वाजलेत 8:20 झालेत आणि बघा ना किती शांत वाटतंय. मस्त एकदम. हे हवेमध्ये ना एक वेगळाच आनंद जाणवतो इकडचा आणि ती शांती जाणवते. हे जर आपण म्हणजे मुंबई साईडला म्हणजे आपण ज्या धकाधकीच्या जीवनात राहतो ना, तिकडे ही शांती अनुभवायला मिळत नाही आपल्याला. आणि ती शांती अनुभवण्यासाठी तुम्ही इकडे या, जरूर राहा, म्हणजे शांती अनुभवा. उपासना करू शकता तुम्ही बसून, नामजप करू शकता. खूप शांत वातावरण आहे ते. इकडे यायचं होतं काल आपल्याला, पण खूप लेट झालं रात्री यायला, त्यामुळे येता नाही आलं. बॅग पण आणायची होतं ना खालून आपल्याला, त्यामुळे बॅग आणायला गेलो आणि खूप काळोख झाला. पण निघू एक 9-9:30 पर्यंत. आणि आजच्या दिवसात म्हणजे आज असं वाटतंय की आजच्या दिवसामध्ये जे पण 11 मारुतीचं दर्शन आपलं घ्यायचं ते आजच्या दिवसामध्ये घेऊन आपण कोल्हापूरला पोचायचं आहे, या हिशोबाने आज प्लॅन केला आहे. बघू कसं होतंय ते. उत्सवात झाले पाहिजेत 11 मारुतींचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होऊ. कारण परत 3 तारखेला आपल्याला कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन तिथून आपल्याला निघायचं मुंबईसाठी. कारण कसं आहे की थोडं लेट झालं ना, मग त्यानंतर आपला टाईम वाढत जाईल, मग पुढचं सगळं प्लॅन होणार नाही. मस्त वाटतं ना वातावरण, खूप. म्हणजे गेल्या वर्षीपासून विचार होता माझा की 11 मारुती करायची आणि 11 मारुतीला यायचं निघालो. आणि तेव्हा सज्जनगड म्हणजे याचा रामदास स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुती, तेव्हा सज्जनगडावरती रामदास स्वामींची समाधी आहे. हे पण मला एवढं माहिती नव्हतं पहिलं. नंतर जेव्हा कळालं त्यानंतर मी पहिलं बोललो की पहिले इथे जाऊ आणि इथून मग पुढचे आपली जे पण 11 मारुतीचं दर्शन घ्यायचं ना, ते इथून सुरुवात करू पुढे. इथं आल्यावरती काय असं वेगळंच वातावरण बघायला मिळालं आणि खूप मस्त वाटतं इकडे आल्यावर. शांत आणि एकदम पीसफुल. बघा ना इकडे कोणीच नाही येत. खूप मोठा गड आहे हा आणि मारुती रायाची तर सगळी मंदिर आहेत. खूप मस्त वाटतं. हे मंदिर तसं वेगळंच म्हणजे धब्याचा मारुती म्हणून हे मंदिर आहे तिथलं, हे इकडे स्थापन केलेलं. आणि जे आपण 11 मारुती बघायला जाणार आहे ना, त्या गडावरून खालून जेव्हा वरती आपण हे यायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला ते प्रत्येक 11 मारुतीमधल्या सगळ्या 11 मारुतींचं दर्शन होतं. प्रत्येक ठिकठिकाणी अशी छोटी प्रतिकृती त्यांची लावलेली आहे मूर्त्या, जेणेकरून आपण जर समजा आपल्याला 11 मारुतीला जाता नाही आलं तर आपण इथे येऊन त्याचं दर्शन घेऊ शकतो. आणि मी आता तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे माझ्या बॅक म्हणजे पुढच्या समोर जो मला दिसतोय, तर एकदा बघून या ना व्ह्यू, कसला क्लास वाटतोय व्ह्यू. बघा एकदा. असं शांत वातावरण आहे, हा व्ह्यू. आपल्याला जायचंय ते मस्त वाटतं, एकदम शांत. पूर्ण बॅक वॉटरचं पाणी आहे आणि तो डॅम आहे समोर.
मस्त वाटत असेल ना इथे गावांमध्ये राहायला. हे असं वाटतं आपल्याला, आपण मुंबईमध्ये असल्यामुळे असं इकडे मस्त वाटेल, पण आता ते लोक राहतात त्यांनाच माहिती असेल की कसं असतं काय असतं. पण म्हणजे मुंबईत राहणाऱ्या कोणालाही जर विचारलं ना तुम्ही की तुम्हाला म्हणजे गावी राहायला आवडेल का, किंवा गावी जर तुम्हाला जेवढा आता इन्कम देते तेवढं जर गावी दिलं तुम्ही गावी राहाल का, सगळे राहायला तयार असतात गावी. कारण जी नॅचरल हवा आणि जे फूड मिळतं गावी डायरेक्ट शेतातून किंवा जे असेल ते नॅचरल, ते खायची मजाच वेगळी आहे. मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात आणि त्या नॅचरल असतात की नाही याची गॅरंटी पण नसते. सो हाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे असा प्लॅन करा की जेवढं शक्यतो लवकर होईल ना तेवढं ह्या सगळ्या मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर निघून एक लवकर रिटायरमेंट प्लॅन करून गावी जाऊन मस्तपैकी आपलं जे उर्वरित आयुष्य आहे ना ते मस्तपैकी जगण्याचा प्लॅन करा. बघा ना किती शांत वाटते. अशा ठिकाणी जर रिटायरमेंटचं आयुष्य जगण्यासाठी जर दिलं तुम्हाला, शेती करा अशी छोटी मोठी काहीतरी, म्हणजे कसं की बॉडी पण फिट राहील आणि त्यासोबत तुम्हाला आनंद पण मिळेल राहण्याचा आणि निसर्गाचा. मुंबईतली लाईफ ही खरंच म्हणजे धकाधकीची लाईफ आहे. म्हणजे कधी काय होईल किंवा कसं काय ते काहीच सांगू शकत नाही मुंबईमध्ये. माणूस फक्त 2 वेळेच्या जेवणासाठी आणि आपल्या परिवाराला पोचण्यासाठी चालतो. बाकी त्या व्यतिरिक्त मनाला शांती देणारं असं काहीच नाही आहे तिथे. फक्त चकाचौंध की जिंदगी बोलतात ना ती वाली लाईफ आहे तिकडे. पण जी आंतरिक शांती जी आहे ती इकडेच मिळेल आपल्याला. आता प्रशांत आपल्याला काहीतरी सांगेल इकडे कसं वाटतं त्याला. कसं वाटतं इकडे आल्यावरती? हवा पण चांगली आहे, एक्यू आहे, 10च्या आत आहे, त्यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहतं. तसंच इथे शेतातून पिकलेले सगळे पदार्थ असल्यामुळे जेवणासाठी तुमचं आरोग्यही चांगलं राहील, तुमचं मनही प्रफुल्लित राहील. झाला त्याचा रिव्ह्यू देऊन झालेला आहे. पण खरंच ना सांगितलं ना तर इकडे म्हणजे आता 1 दिवस राहिलो आम्ही, पण इकडे राहायला यायची एक वेगळी मजा. म्हणजे येऊन राहू शकतो आणि साधना किंवा नामजप हे जे आहे ना म्हणजे आंतरिक शांती मिळण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या इथे करू शकतो आपण. जे एक्सपेक्ट करतो ना आपण ते जीवन हे आहे की अशा ठिकाणी राहणं हे वगैरे. एका दिवसासाठी आपण जाऊन फिरतो, फोटो वगैरे काढतो, पण इथे आल्यानंतर जी शांती मिळते किंवा जो निसर्गाचा सहवास मिळतो ना तो आपल्याला बाकी इतरत्र कुठेच मिळत नाही. रोज जर हा व्ह्यू बघायला मिळाला आणि इथे राहायला. काल रात्री गेलेलं ते मंदिर आहे, अंगलाई देवीचं मंदिर आहे तिकडे समोरच्या साईडला. तिथे चुन्याचा घाण आहे, समोर दगड दिसतोय ना तिथे चुन्याचा घाण आहे. चला आता आपण निघालो आपल्या पुढच्या जर्नीसाठी. आता वाजले 9:30-10 वाजले आणि आता आपण सज्जनगडचा निरोप घेतोय. सज्जनगडचा महादरवाजा निघालो. हां उंब्रजला जायचं आपल्याला सगळं. इथून 1 तास दाखवते उंब्रज. त्यावर पेट्रोल भरून घेऊ कारण पेट्रोल पण कमी आहे. काल भरायचं होतं पण काल भरता नाही आलं लेट झाल्यामुळे. आज पेट्रोल भरू आणि आपण उंब्रजला जाऊ. उंब्रजला आपल्याला तिकडे 5 मारुतीची मंदिर आहे, तिथं दर्शन होईल. ते येऊन मग आपण पुढे जाऊ. तर सज्जनगडाचा निरोप घेऊया. जय श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. खूप मस्त वाटला, अनुभव खूप चांगला होता इथे येण्याचा. आणि त्यात काल आम्हाला राहायला मिळालं इथे, त्यामुळे खूप भारी वाटलं. चला स्टे ट्यून. बघा मित्रांनो, काल तुम्हाला बोललेलो ना तशा इथे अशा ज्या आहेत ना 11 मारुतींच्या छोटे छोटे प्रतिकृती इथे मूर्ती आहेत ज्या आपल्याला सज्जनगडावरती जाण्याचा जो रूट आहे ना त्या रूटवरती बघायला मिळतात. हा रूट आहे आणि अशा मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत ठिकठिकाणी. हे 11 मारुतींच्या पूर्ण वरती जाईपर्यंत तुम्हाला 11 मारुतींचं दर्शन होईल. जर तुम्हाला जाता नाही आलं 11 मारुतीला तुम्ही इथेच 11 मारुतीचं दर्शन घेऊ शकता. आणि जास्त वरती नाही आहे ॲक्च्युली चढण्यासाठी. आता काल आम्ही 2दा जाऊन आलो. जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं लागू शकतात वरती जायला. आणि प्रॉपर रूट आहे, पायऱ्या वगैरे आहेत मस्त एकदम, त्यामुळे काही त्रास होत नाही अजिबात. आणि वरती दुकानं वगैरे आहेत त्यामुळे तुम्हाला पाणी नाश्ता वगैरे जे काय आहे ते सर्व मिळून जाईल. आणि इथले जे म्हणजे इथे राहणारे जी लोकं आहेत, परत मंदिरातले जे पुजारी वगैरे जे आहेत ना सर्व एकदम
मस्त आहेत, म्हणजे सगळे चांगली लोक आहेत इथे. आणि तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही वरती इकडे. सगळं म्हणजे तुम्हाला सगळं अवेलेबल आहे इथे वरती दुकानांमध्ये. फक्त ते कसं आहे, रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जो महादरवाजा आहे ना गडाचा, तो बंद केला जातो. त्यामुळे